नमस्कार, जय महाराष्ट्र. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने उमेदवारांकडून वेगवेगळ्या प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्यासोबत बिरवडे जिल्हा परिषद गटातील उमेदवार आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपण त्यांच्यासोबत आलोय. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांची प्रतिक्रिया नक्की कशा प्रकारे आहेत. काय सांगाल साहेब, तुम्ही शहर प्रमुख आहेत बिरवडे शहराचे, कशा प्रकारे मतदानाचा उत्साह आहे, कशा प्रकारे आपल्याला विजयाचा विश्वास वाटतोय? बिरवाडी जिल्हा परिषद म्हटल्यानंतर माननीय मंत्री महोदय आमदार भरतशेठ गोगावले यांचा बालेकिल्ला, त्यांना 4 वेळा आम्ही या बिरवाडी मतदारसंघातून निवडून दिलेत. त्यांना 4 वेळा मतदारसंघातून निवडून देत असताना आमच्या जिल्हा परिषदेमध्ये सूर्यकांत कालगुडे हे देखील 2 वेळा आम्ही त्यांना निवडून दिलेत. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा शिवसेनेचा पूर्वीपार बालेकिल्ला आहे. याच्यानंतर संजय कचरे यांना देखील आम्ही जवळजवळ 1400 मतांनी या मतदारसंघातून बिरवाडीच्या मागील निवडणुकीमध्ये निवडून दिले. गांगणबाई आमच्याकडनं पंचायत समितीच्या उमेदवार होत्या, त्यांना देखील 500 ते 550 मतांनी बिरवाडीच्या मतदारसंघातून आम्ही त्यांना निवडून दिले. त्यामुळे या बिरवाडी मतदारसंघामध्ये गोगावले साहेबांच्या कुटुंबाचं आणि विकासशेठ गोगावले यांची पकड एकदम मजबूत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 5 तारखेला विजय हा निश्चित आहे. आमच्या आवकीरकर मॅडम, चेतन आवकीरकरांच्या मिसेस, चेतनशेठ आवकीरच्या मिसेस मंदा चेतन आवकीकर आणि माझे मित्र लक्ष्मण गजानन वाडकर हे 2 उमेदवार या बिरवाडी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये उमेदवारीसाठी इच्छुक होते आणि त्यांना उमेदवारी पक्षाने दिलेली आहे. परंतु कालपासून जी सुरुवात झाली आमच्या 1 नंबर वार्डापासून डोर टू डोर दौरा म्हणजे बिरवाडीचा प्रचार दौरा हा सुरू झाला. काल कुंभारवाडा, मोहल्ला, बौद्धवाडी अशा प्रकारचा प्रचार करून डोर टू डोर आज वेरकोले, गणेशनगर, ओमसाईनगर, आंबेनगर अशा प्रकारचं आज नियोजन आहे. त्याला देखील चांगल्या प्रकारचा उत्साह प्रतिसाद भेटतोय. म्हणून येणाऱ्या 5 तारखेला विजय निश्चित आहे. गोगावले साहेबांचे हात बलकट करण्यासाठी व त्यांना पुढील भविष्यात पालकमंत्री मिळावं म्हणून आम्ही जास्तीत जास्त मेहनत करत आहोत. या ठिकाणी आम्ही आमच्या प्रचारादरम्यान सांगू शकतो. साहेब, बिरवाडी पंचायत समिती गणामधून आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे. आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात आणि विरोधकांचं आव्हान आपल्याला कशा प्रकारे वाटत आहे? या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या आतापर्यंत झालेल्या निवडणुका आहेत, नगर परिषद असतील, नगरपालिका असतील आणि होत असलेल्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती, एक वेगळा मुद्दा आहे. सन्माननीय मंत्री महोदय आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांचं ह्या मतदारसंघामध्ये अतिशय तळागाळात सर्वसामान्य माणसांच्या हृदयात असलेलं हे नेतृत्व आहे. एवढं मोठं आदर्श नेतृत्व हे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, त्यांच्याच आशीर्वादाने आज आपण या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. निश्चितच विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही या निवडणुकीत उतरले आहोत आणि या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय आणि त्यांचे चिरंजीव सन्माननीय विकासशेठ गोगावले यांचं ह्या मतदारसंघामध्ये सामाजिक बांधिलकी, विकासात्मक दृष्टिकोन ह्या सर्व बाबीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान आहे. आणि त्यांच्याच आशीर्वादामध्ये आम्हाला ज्या अर्थी निवडणूक दिली सौ आवकीकरताई आणि मला लक्ष्मण वाडकर पंचायत समिती, हा विजय निश्चित आहे. विकास आणि लोकांच्या, गोरगरिबांच्या, सामान्य लोकांच्या अडीअडचणीमध्ये सन्मान्य भरतशेठजांचं जसं योगदान आहे त्याच पद्धतीने आम्ही देखील त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणार आहोत. विरोधकांचं आव्हान आपल्याला कशा प्रकारे वाटत आहे? मी तुम्हाला सांगतो, ते निवडणूक लढवावी म्हणून लढवत आहेत. ऍक्च्युली ते आम्हाला आव्हान नाहीये. सन्माननीय भरतशेठ गोगावले साहेब आणि सन्माननीय विकासशेठ गोगावले साहेब यांचं प्रत्येक घरात कार्यकर्ता आहे आणि त्यांचा या मतदारसंघामध्ये अतिशय मोठं योगदान आहे आणि निश्चितच त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही सांगतो की हा विजय आम्हाला सहज आहे असं आम्ही. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर भाजप आणि राष्ट्रवादी यांची कुठेतरी युती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचा फटका आपल्याला कुठेतरी बसू शकतो का? काय वाटतं? तुम्हाला सांगतो, मागच्या नगर परिषदेमध्ये देखील केवळ सन्माननीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले साहेब यांनी एकट्यानेच, बाकी सर्व आमच्या विरोधात होते. त्यामुळे आम्हाला आता तसं काय अवघड वाटत नाहीये, कारण मागच्या वेळेस पण निवडणुकीत ते आमच्या बरोबर नव्हते आणि आता नसणाऱ्याच ह्या परिस्थितीच आम्ही चाललो आहोत. मॅडम, काय सांगाल, तुम्हाला जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर झालेली आहे, कशा प्रकारे वातावरण आहे, उत्साह कशा प्रकारे वाटतो? बिरवाडी जिल्हा परिषदेची उमेदवारी भरतशेठ गोगावले यांनी मला उमेदवारी मिळवली आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांनी आम्हाला ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत विकासाच्या मुद्द्यावरती,
जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढू. कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जात आहे? विकासाच्या रस्त्यावरती जनतेकडून आपल्याला प्रतिसाद कशा प्रकारे मिळतोय? चांगला प्रतिसाद भेटतोय मला. मॅडम काय सांगाल, कोणकोणत्या प्रकारच्या योजना आपल्याला इथे शासकीय योजना आपल्याला मिळाल्यात आणि कोणाच्या माध्यमातून मिळाल्यात काय सांगाल? निश्चितच आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या माध्यमातून आज ज्या काही बिरवाडी शहरामध्ये आम्ही महिलांना ज्या काही योजना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, ती योजना आम्ही पुरेपूर बिरवाडीच्या प्रत्येक घरात देण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सफलही आम्ही झालो. त्यानंतर इमारत कामगार योजना आहे, त्याही आम्ही जवळजवळ बिरवाडीच्या 3,500 ते 4,000 महिलांचे फॉर्म भरून आमदार साहेबांच्या आदेशाने ते फॉर्म भरून त्यांनाही आम्ही त्या फॉर्ममध्ये अनेक ज्या योजना आहेत मुलांच्या शिक्षणासाठी असतील किंवा मग त्यांच्या क्लेमच्या योजना असतील, मेडिक्लेम असेल, त्यांचं काही आजारपण असेल, याच्यासाठी त्या योजना आम्ही त्यांना पुरेपूर देण्याचा फायदा आम्ही त्यांना करून दिलेला आहे. विजयाचा विश्वास कशा प्रकारे वाटतोय? कोण विजय होईल? लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून नक्कीच विजय मंदाताई आणि लक्ष्मण वाडकर साहेब म्हणजेच आपले भरतशेठ गोगावले साहेब यांचा विजय नक्कीच होईल असं दिसतंय. कारण त्यांचा या भागामध्ये असलेला विकास, त्यांच्याबद्दल असलेला दृष्टिकोन, त्यांचं मत आणि प्रत्येक जनसामान्य, प्रत्येक समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी तितकं राजकारण केलेलं आहे आणि प्रत्येक सामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. कोणकोणत्या प्रकारचा विकास आपल्या भागात झालाय काय सांगाल? या भागामध्ये पाण्याचे प्रश्न सोडवलेले असतील, कोणा समाज मंदिरांची कामं या ठिकाणी झालेली, रस्त्यांची प्रश्न सोडवलेले आहेत आणि भरतशेठ गोगावले साहेबांनी अजून बरीच विकास कामं या परिषदेमध्ये केलेली आहेत. आणि इथून पुढे त्यांच्या माध्यमातून आपल्या जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार आदरणीय मंदाताई यवकीरकर आणि आपले पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मण वाडकर साहेब उभे आहेत. नक्कीच त्यांचा विजय होईल असं या लोकांचा प्रतिसाद बघून आम्हाला असा विश्वास आहे की येत्या 5 तारीखला गुलाल हा आपल्याला उधळायचा आहे. धन्यवाद. तर आपण बघितलं असेल, बिरवाडी पंचायत समिती गण आणि बिरवाडी जिल्हा परिषदेचे उमेदवार लक्ष्मण वाडकर साहेब आणि अवकेरकर मॅडम आपल्या सोबत होत्या. त्याच समवेत त्यांच्यासोबत कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा पाहायला मिळाली आणि त्यांच्याकडून विकासाच्या मुद्द्यावर आपला विजय पक्का आहे असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करायला आपल्याला पाहायला मिळतोय. ईसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग साठी किरण मोहिते, महाड, रायगड.